बोल इकडे कसं काय? अरे इकडे किती छान पाऊस पडलाय. चल ना आपण लोकांना जाऊन जाऊया डासूया. हो आता मलेरिया पसरवायला खूप मजा येईल आपल्याला लोकांचं रक्त प्यायला. हो चल चल आपण जाऊन रक्त पिऊ लोकांचे. हो आता बघूया ते मलेरियाचे मच्छर कोणाला जाऊन चावतात ते. आपल्या इकडे कसं काय आली? अरे इकडे किती छान वातावरण आहे. रात्री पाऊस पडला होता मस्त. नदी पाणी साचले तर आपण लोकांना डसूया मस्त लोकांना त्रास देऊया. मलेरिया पसरवायला खूप मजा येईल. लोकांचं रक्त प्यायला पण खूप मजा येईल आता. हो ना चल जाऊन डसूया. चला अरे तुला कोणी म्हणलं या म्हातारीला चावायला? कोणी सांगितलं? ती म्हातारी माझ्या इकडची आहे. मी तिला चावलं मग काय झालं? त्या म्हातारीला मला चावायचंय. नाही चावू देणार मी तुला. ती म्हातारी माझ्या इकडची आहे. लुसलुसीत म्हातारी आहे. तुझी म्हातारी माझी का तुझी लागली? माझी का तुझी म्हातारी झाली का ती? हे बघ तू इकडे येऊन त्या म्हातारीला चावायचं नाही. जिकडून आली तिकडे वापस तू जास्त शहाणी पण नको. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही बीचाम थर्ड इयर प्रेरणा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बॅच 2024 ची बॅच तुम्हा सर्वांसमोर एक नाटक प्रस्तुत करत आहोत. चूक कोणाची? औषधांची का आपली? चला तर सुरू करूया आमच्या पहिल्या पेशंट शोभाबाई पासून. हे पोरी इकडे ये. हो आले सासूबाई बोला ना. हे काय बनवलंस तू? हे शिकून आलीस तू या घरून? तू आधीच मला डोकं दुखायला ताप आली आणि असं बनवलंस काय? असं काय बघायला? जाय माझ्यासाठी गरम गरम चहा घेऊन ये. हो आणते सासूबाई. काय मला केली? काय येत नाही जात नाही तिला? कशी काय मी अशी सूट करून आणली? काय नाही म्हातारी नुसती बसलेली असती काय घेत नाही काय नाही. जरा सासूबाई चहा तुम्हाला. सासूबाई तुम्हाला माहिती आहे का पावसाळ्याचे दिवस चालू येतं. चला ना आपण दवाखान्यात जाऊ. डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे म्हणजे तुम्ही लवकर ठीक होता दवाखान्यात गेल्यावर. आता तुम्हाला शिकवणारच काय करायचं काय नाही ते. काय झालंय तुला? काय दुखतंय तुझं? अरे माझं डोकं दुखायलंय, अंग दुखायलंय, ताप आली मला. चला ना सासूबाई चला आपण दवाखान्यात जाऊ दवाखान्यात म्हणजे. मला नाही यायचं त्या दवाखान्यात. अरे चल ऐकत जा. चला ना सासूबाई. हे बायकोच्या बैलाने ती बायको म्हणजे तेच करत हो नाही. मी तेच करतो. चल दवाखान्यात. मला नाही यायचं त्या आज चल म्हणलं दवाखान्यात. ना. चला आज चल लवकर. आजीला ताप येते. किती दिवस झाले? किती चुपडी झाली? 2-3 दिवस झाले आजोबांना ताप. आधी काही जेवण वगैरे केलं होतं का? हो, केलं होतं थोडंसं जेवण. तर ठीक आहे. एक्झाम टेस्टसाठी घेतो. रिपोर्ट जाऊन घेऊन या. ए माझ्याकडे नाही यायचं. किती सेकंड माझ्याकडे नाही. काय दवाखान्यात आणलंय, कोणी म्हणत नाही, काय नाही. काय झालं आजी? असं का काय बोलायला होत नाही तुम्ही? त्या गोळ्यांनी गोळ्या. सासूबाई दवाखान्यात यायचं नाहीच माहिती आहे का? असं काय म्हणायला? ऐकत जा जरा लेकरांचं. काय होत नाही त्या गोळ्यांनी. अहो गोळ्यानं बरा होता की तुम्ही. ठीक आहे. काय घाबरायचं कारण नाही. आजींना मलेरिया झालाय. 10 दिवसाचा गोळ्या लिहून देतो मी तुम्हाला. बऱ्या होऊन जातात तुम्ही लवकर. हे दवाखान्यात मेडिकलहून जाऊन घेऊन या. ठीक आहे डॉक्टर. ठीक आहे डॉक्टर. या मग आजी 10 दिवसानंतर. आपण म्हणतील ते आपण नंतर बघू. आता आपण सीतारामची गोष्ट बघू. ज्यालाही मलेरिया झालेला आहे डॉक्टरांनी त्याला सुद्धा तीच मेडिसिन दिली, ती शोभाबाईला दिली. बघू सीताराम ठीक झालाय का नाही मलेरिया पासून. गीता इकडे का पाणी घेऊन ये. पुण्यात सोडून जमाना झाला मग कशामुळे व्हायला काय माहिती. मग दवाखान्यात जायचं का? मग जाऊच नाही. चला मग आज येऊ का डॉक्टर साहेब? या ना. काय झालं यांना? त्याला मागे मलेरिया झाला होता. आम्ही तुमच्या दवाखान्यात आलो होतो. त्यांची रिपोर्ट. बरं यांना ताप वगैरे काही आहे का? आपण त्यांच्या वगैरे आलेलं आहे. तोंडात आलंय का? चौथ्याला प्रॉब्लेम व्हायला त्याचा. आग व्हायची तोंडाची. बरं तुम्ही थोडा वेळ बाहेर वेट करा, मी तुम्हाला बोलवते. आता बघूया 10 दिवसानंतर शोभाबाई ठीक झाली का नाही. बघू तिच्याही तोंडातलं आलंय का त्या मेडिसिनमुळे. हे घ्या सासूबाई तुमच्यासाठी जेवण. मला नाही जेवायचं ग. काय झालं सासूबाई तुम्हाला? माझ्या तोंडातलं आलंय, मला खाऊ वाटणं, अशक्त वाटायले. त्या दवाखान्यात जाऊन कोणतं गुण मिळालंय? मी येत नाही त्या दवाखान्यात. चला ना सासूबाई. काय गुण मिळते त्या दवाखान्यात?
खूप दिवसापासून जेवण पण करीत नाही. चला जाऊ. नुसतं त्या दवाखान्यात नेऊन बसवायले, काय गुण मिळालं काय नाही. या बसा. काय डॉक्टर गोळ्या द्यायला नसते, तोंडात तळ आले माझ्या. आजी असं कसं ताप राहिली की तुमची का नाही राहिली आणखी? ताप राहिली. ताप राहिली का? जेवण पोटभर करत असताल की? जेवणच करीना झाल्या त्या खूप दिवसापासून. जेवण करणार का? अशक्तपणा व्हायला का? हा अशक्तपणा पण होईल. चक्कर यायली? चक्कर पण यायली. कसं दुंडक दिसायला का तुम्हाला? हो ना, तुम्ही काय गोळ्या दिल्या काय माहिती त्या. डोळ्यानं होत नाही माझी. थांबा, थोडा वेळ थांबा, सांगतो तुम्हाला. आता बघूया डॉक्टर काय म्हणतात. कशामुळे झाले असेल बरं सीतारामला आणि शोभाबाईला हे तोंडातले आहे ना? बघू डॉक्टर काय म्हणतात ते. मलेरियाचे पेशंट आले होते का? हो आले होते ना. काय झालं त्यांना? काही साईड इफेक्ट काय जाणवले का हो तुम्ही? त्यांचे सिम्पटम, त्यांचं माउथ अल्सर झालं, विकनेस राहिली. कोणची गोळी दिली होती मॅडम तुम्ही त्यांना? हायड्रोक्लोरोक्विनिन दिली होती. मी पण हायड्रोक्लोरोक्विनिन दिली होती, तर त्यांचा काही साईड इफेक्ट जाणवले होते त्यांना. माझ्या पण काही पेशंटमध्ये ते जाणवले. हायड्रोक्लोरोक्विनिन झाले असेल कारण की तो ड्रग सगळं बॅन झालेला आहे आणि ती वेबसाईट ओपन केली आहे ज्यावरती आपण त्याचा रिपोर्ट करू शकतो आणि एक टोल फ्री नंबर पण दिलेला आहे त्यावर पण आपण रिपोर्ट करू शकतो. डॉक्टरांनी सीतारामला व शोभाबाईला एकच सेम ड्रग दिला जो की हायड्रोक्लोरोक्विनिन. त्याच्या साईड इफेक्ट ॲडव्हान्स ड्रग इफेक्ट असे झाले की त्यांच्या तोंडातला आला, त्यांना विकनेस झाली, अशक्तपणा, धुंदक दिसायला लागला. तर आपण अशा वेळेस काय करावे? तर PCIने आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे www.ipc.government.in आणि एक टोल फ्री क्रमांक दिला आहे 1800-180-3024. याच्यावर आपण संपर्क साधू शकतो व डॉक्टर रिपोर्ट करू शकतो व आपली तक्रार मांडू शकतो. आता आपण बघूया एका लहान मुलाची गोष्ट. लहान बाळाची तिच्या आई वडिलांच्या निष्काळजीपणामुळे त्याला खूप त्रास होतो. हॅलो हॅलो, बोल ना. अहो ऐका की आपल्या बाळाला जास्त पावडर आणलं नाही का? ठीक आहे, घेऊन येतो. हो हो बाळासाठी पावडर द्या. ठीक आहे, पावडर लावा आपल्या बाळाला. हो ठीक आहे ते लावते. अरे बाळा काय झालं? काय रडत आहे? अहो ऐका की बघा ना आपल्या बाळाला काय झालंय. काय झालं आपल्या बाळाला? बघा ना हिच्या अंगावर दात कशी आले ते रडत आहे पुन्हा ही. चला आपण बाळाला डॉक्टराकडे घेऊन जाऊ. बरं चला चला. आता हे सर्व डॉक्टरांकडे जातात. बघू डॉक्टर काय म्हणतात. अहो हे सगळं कशामुळे झालं असं? मला तरी काय माहिती बाळाची काळजी दूध घेते ना. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जिम्मेदार मलाच ठरवा. नाही, काळजी दूध घेते, दिवसभर घरी दूध असते ना. तुम्ही प्रत्येक गोष्टीला मलाच म्हणता. तुम्हाला तुला काय काय येत नाही. कळते? गप्पी बस. तुम्हालाच काय येत नाही. बघा शांत बसा, हे दवाखाना आहे, तर भांडण नका करू. काय झालंय बघा बरं डॉक्टर साहेब, आमच्या बाळाला काय झाले? बाळाला आणण्यामध्ये काय झालं बाळा? बाळाला काही खाऊ घातलं होतं का तुम्ही? नाही, काय नाही. बाळाला कोणतं पावडर लावलं होतं का? जॉन्सन्स. हे पावडर कुणी आणायला सांगितलं तुम्हाला? यांनीच आणलं या. तुम्हाला माहित नाही का ही पावडर हे झालेले साईड इफेक्ट आहेत, बाळाला स्किन रॅशेस व्हायले, दम्याचा त्रास व्हायला आहे. तुम्हाला कळत नाही का? आम्हाला तरी काय माहिती, मेडिकलवाल्याने दिलं ना, आम्ही घेऊन आलो तसं. तुम्हाला कुणी सांगितलं हे पावडर आणायला? जसं घरच्या वालीने सांगितलं होतं घेऊन मला आणायला. काय माहिती मी का प्रत्येक गोष्टीत हे असते तुला का? काय कळते? गपची बस. शांत बसा, भांडू नका. मलाच काही कळत नाही. भांडू नका, हे दवाखाना आहे, इथे शांत बसा. मी बाळासाठी लोशन आणि क्रीम देतो, ते घेऊन या आणि रोज उन्हामध्ये थांबवा त्याला थोडा वेळ. ठीक आहे. मी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ लावायची आणि हे जे लोशन आहे, दिवसातून एकदा लावायचे. बघितलं का तुम्ही सर्वांनी? वडिलांच्या चुकीमुळे व आईच्या निष्काळजीपणामुळे बाळाला किती त्रास झाला. तर आपण काय करावे? डॉक्टरांना विचारूनच आपल्या बाळांना काही पण यूज करावे. बाळांची त्वचा ही खूप नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. तर चला आता आपण बघूया अपूर्वाची गोष्ट. ए आई, इकडे ये गं, बघ मला काय झालंय. हो आले. काय झालं तुला? बघ ना काय झालंय. बापरे हे तुला स्किन रॅशेस होत आहे. थांब मी तुला तेल लावून देते आणि गोळी देते. आता तू आराम कर, तुला बरं वाटतं.
सॉरी सॉरी सर काय नाही इन्फेक्शन आहे. ठीक आहे, ही जी क्रीम आहे ती रात्री झोपताना एकदा लावायची आणि याचे लोशन आहे ते सकाळी संध्याकाळी चालते टॅबलेट घ्या तिथं बरं होऊन बघितलं का तुम्ही सर्वांनी? अपूर्वाची आई ही डॉक्टरांशी खोटी बोलली. तिने अपूर्वाला घरी एक टॅबलेट दिली तरी तिने त्याची माहिती डॉक्टरांना दिली नाही. बघूत आता एका दिवसानंतर अपूर्वा ठीक होते का नाही, डॉक्टरने त्यांना दिली नाही टॅबलेटमुळे. अपूर्वा हे तुला काय होत आहे? मला नाही माहिती आई, मला वाटतं त्या क्रीममुळे हातात पाणी भरलंय. हो चल, हे वाढत असेल तिथे डॉक्टरांकडे जाऊ. आजो डॉक्टर, हो या काय झालं? हे बघा ना, हे वाढत होते, हाती काळ पडला. जास्तच वाढत आहे. तुम्ही काही दिली होती का घरी टॅबलेट एक्स्ट्रा? हो, तिला टॅबलेट दिली होती. तुम्हाला सांगितलं होतं ना, मी विचारलं होतं ना टॅबलेट दिली नाही दिली. कुठे दाखवा. लेट्रासायक्लिन कोणी द्यायला सांगितली? मेडिकलवरून आणली होती तर तिला दिली. आधी सांगितलं, तुम्हाला विचारलं होतं ना टॅबलेट दिली होती नाही दिली होती. आराम होईल वाटलं म्हणून सांगितलं नाही. पण तुम्हाला विचारलं होतं ना मी टॅबलेट दिली नाही दिली. त्याच्यामुळे तिला जास्त इन्फेक्शन झालं आणि मी त्या टॅबलेट दिल्या, लोशन दिलं, त्याच्यामुळे मी तिला जास्त हे झाला प्रॉब्लेम. तिला डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट झाला आहे. तर आता आराम होईल की नाही मग? आता दुसऱ्या तिला लोशन टॅबलेट ते द्यावं लागतं. देतो लिहू. चालते टॅबलेट आणि लोशन लावा आणि इथून पुढे कधी डॉक्टरकडे विचारले, डॉक्टरने टॅबलेट घेतली नाही घेतली खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही डॉक्टरशी कधी. कळालं का? बघितलं का तुम्ही सर्वांनी? अपूर्वाच्या आईच्या चुकीमुळे अपूर्वाला किती त्रास सहन करावा लागला. जसं की आपण शोभाबाई आणि सीतारामची गोष्ट बघितली. त्यांना मलेरिया झाला होता. त्यांना डॉक्टरांनी हायड्रोक्लोरोक्विनोन ही टॅबलेट दिली, त्यानेही त्यांना ॲडव्हर्स इफेक्ट झाला. बघू यावर त्यांचे डॉक्टर काय म्हणतात. तर डॉक्टरांना कोणतीही गोळी घ्यायच्या टायमिंगला तुम्हाला जो जो त्रास होतो तो सगळं सांगत चला. तुम्हाला BP शुगर काय असेल तर पहिले सांगा, मग डॉक्टरच्या हिशोबाने तुम्हाला गोळ्या देतील. त्यानुसार तुम्हाला साईड इफेक्ट काही होणार नाही. आपल्या जीवनाला आपणच जबाबदार आहात. नंतर आपण बघितली बाळाच्या वडिलांच्या चूक व आईच्या निष्काळजीपणामुळे बाळाला झालेला त्रास. बाळ सतत रडत राहिलं, बाळाच्या अंगावर चट्टे आले व बाळाला श्वास घेण्यात त्रास झाला. बघू डॉक्टर काय म्हणतात बाळांचे. हे बघा, बाळांची काळजी घेणे पहिले तर त्यांच्या आई वडिलांची मुख्य प्रामाणिक आणि प्राधान्य आहे. बाळाची काळजी घेणे तुमची पहिली गरज आहे. बाळा कोणाचंही न ऐकता आणि कोणाच्या ऐकण्यावरून कोणतीही गोष्ट करायची नाही, कोणतेही पावडर लावायचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सगळं वापरायचं बाळासाठी. बाळाची स्किन नाजूक असते. आम्ही जी चुकी ती तुम्ही इथून पुढे करू नका. यानंतर आपण बघितली अपूर्वाची गोष्ट. अपूर्वाच्या आईने तिला गोळी दिली पण डॉक्टरांना तिची माहिती दिली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व अपूर्वाच्या आईने दिलेली गोळी त्या दोन्हीचे मिळून ॲडव्हर्स इफेक्ट झाले व त्याचा त्रास अपूर्वाला सहन करावा लागला. बघूत अपूर्वाचे डॉक्टर काय म्हणतात. तर कधी डॉक्टराकडे गेल्यावर आधी टॅबलेट घेतलेली सांगायची असते डॉक्टरला आणि त्याची माहिती द्यायची असते. कधी मनाने कोणत्याही टॅबलेट घ्यायच्या नाही, माहीत असतील तरच घ्यायच्या. आणि काही इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर डायरेक्ट डॉक्टरांकडे जाऊन त्यांना सांगायचं काय होते काय नाही. आता मी सांगते नेमकं ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे औषधांचा दुष्परिणाम. औषधांच्या दुष्परिणामांचा औषधांशी संबंध असतो. यामुळे आपल्याला भविष्यातही धोका निर्माण होऊ शकतो. औषधांचा दुष्परिणाम हा कमीत कमी व जास्तीत जास्त आपल्या जीवावर बेतू शकतो. सतत गोळीच्या वापरामुळे आपल्याला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजेच की औषधांचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर आता आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे औषधांचा दुष्परिणाम कसा थांबवावा. आता मी सांगते तुम्हाला. एका वेळी जर आपल्याला डॉक्टरांनी 2 गोळ्या दिलेल्या असतील तर त्या अर्ध्या किंवा 1 तासाच्या अंतराने घ्याव्या. विनाकारणच्या गोळ्या घेणे टाळा. जास्त पावरच्या गोळ्याही घेऊ नये. सतत कोणत्याच गोळीचा वापर करू नये. व आपल्याला असं काही ॲडव्हर्स इफेक्ट आढळले तर आपल्याला PCIने एक वेबसाईट दिलेली आहे www.ipc.government.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार करावी किंवा तो आपल्या
2024 त्याच्यावर जाऊन आपण संपर्क साधावे किंवा डॉक्टरांशी किंवा फार्मासिस्टला विचारावे. तुम्ही आम्हा सर्वांची कथा मन लावून